भजन सिक्युरिटीशी बोलून काय होणार राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह बेरोनाथ सबको सम्मति दे भगवान रघुपति अल्लाह बेरोनाथ सबको सम्मति दे भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 जय तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बेरोनाथ सबको सम्मति दे भगवान ईश्वर अल्लाह बेरोनाथ सबको सम्मति दे भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 प्यारे तू सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे काही संबंध नाही. आमच्या प्रश्नाची उत्तरे द्या. कुठल्या केसेस तयार करता. आता तब्बल पाऊण तास टाटांचा जो मोबाईल काही बंद. आजपर्यंतचा इतिहास आहे त्यांनी ग्राहकाला सर्वोपरी मानलंय. कस्टमर इज किंग, कस्टमर इज गॉड. तर आता इथं थातूर मातूर असं पूर्ण क्षमतेनं काम करता न येणारे, ग्राहकाबद्दल आदर नसणारे, फक्त आपल्या नोकऱ्या टिकवणारे, आपल्या बॉसच्या पुढे शेखी मिरवणारे, एवढीच अक्कल असणारी लोक इथं आम्हाला उत्तर देत आहेत काय, कोर्ट केस आहे. मग कोर्ट केस असली तर दोन पार्ट्या एकमेकाशी बोलू शकत नाही का? ज्या पार्टीने अत्याचार केला त्या पार्टीला अत्याचार का केला हा प्रश्न या लोकशाही प्रधान देशामध्ये विचारण्याचा अधिकार नाही का? तर आम्हाला त्या नतद्रष्टांना विचारायचंय, जो पगार मिळतो आपल्याला टाटाचा, तर तो असं बोलण्यासाठी मिळतो का? आज हा ग्राहक आहे म्हणून पगार मिळतो. हे ग्राहक नसतील तर पगार मिळेल का? या चकाचक काचा, खालून वरून गार वारा, एवढं सुंदर फर्निचर, एवढं सुंदर इंटेरियर, एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज, चांगलं पॅकेज. काय चांगलं पॅकेज, लाखांचं पॅकेज, सिक्युरिटी कुठून मिळते? हे कर्जदार कष्टाचा घामाचा एक एक पैसा आणून इथं ओततात, तेव्हा हे सगळं उभारलं जातं. हे टाटांनी केलेले संस्कार आहे आणि टाटाच्या एम्प्लॉईवर केलेला अत्याचार आहे. हा टेल्कोचा एम्प्लॉई आहे म्हणून त्याच्यावर संस्कार झाले की टाटांसारखे आदर्श कोणीच नसतील मनी लेंडिंग करणारे, म्हणून त्यांनी टाटा कॅपिटल चूज केलं. आणि दुर्दैवानं, दुर्भाग्यानं त्यांच्या आयुष्यात हा दुर्धर असा प्रसंग ओढवला आणि NPA ची केस नसताना सरळ सरळ त्यांच्यावर वेगवेगळे खोटे नाटे आरोप करून या केसला ट्विस्ट देण्यात आला. त्याचं कारण असं आहे की ज्या लोकांना वसुल्या दिलेल्या असतात त्यांना आपल्या बॉस पुढे शेखी मिरवायची असते, देखो मैंने कैसा काम किया. पण त्या माठ्याला हे कळलं पाहिजे की आपल्या कर्जदाराचे हक्क आणि आपल्या कर्जदाराचे अधिकार हे कर्जदाराला माहीत नसण्या इतका कर्जदार मूर्ख नाहीये. 1 कोटीचं घर घेणारा कर्जदार निश्चित स्वरूपात बिंडो अजिबात नाहीये, त्याला सुद्धा कळतं. पण त्याची आर्थिक परिस्थिती कोसळल्यामुळं त्याचा गैरफायदा इथल्या वसुली करणाऱ्या यंत्रणांनी आणि त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या टिर्या वडून घेण्यासाठी आणि माझीच किती लाल आणि मी किती चांगलं काम करू शकतो हा भास मारण्यासाठी केलेला हा उपद्व्याप आहे. आता सगळे मिळून त्याचा निपटारा करायचा म्हणून कुठे गेले? पळून कोर्टात. आणि हे खोटं नाटक करून कोर्टापर्यंत ग्राहकाला घेऊन जाण्याची नीच चाल प्रत्येक खाजगी फायनान्स कंपनी आज करतेच आहे. आणि ह्या कंपन्या पुढे जाऊन काय करतात? खाजगी वसुली माफिया टोळ्यांच्या माध्यमातून कर्जदाराला धमकावणं, त्याच्या प्रॉपर्टीवर कब्जे मारणं, त्याला वेगवेगळी दहशत करणं, त्याचे उत्पन्नाचे स्रोत बंद करणं, त्या प्रॉपर्ट्या गिळंकृत करण्यासाठी समाजातले वेगळे वेगळे क्रिमिनल माइंड असलेली माणसं घेऊन येणं आणि त्याला संपवणं. काही लोक स्वतःच बिचारे एवढ्या प्रेशरमध्ये स्वतःला संपवून घेतात. अनेक कर्जदारांनी या जगाचा अशा पद्धतीच्या ट्रीटमेंटमुळं निरोपच घेतला. तर अशा प्रकारचा हा अघोरी प्रकार इथे टाटा कॅपिटलला घडलेला आहे. आणि जे अशी संबंधित आहेत
त्या एकालाही नाक नाही, सगळे नकटे आणि चपटे आहेत. सगळ्या नकट्यांच्या बाजारात हा चपट्यांचा सावळा गोंधळ चालू होता. हे कंपनीच्या लक्षात आलं आणि म्हणूनच आता इथं जे लोक काम करायला ठेवलेले आहेत त्यांना आता नाक नाही बोलायला. त्यांना PI स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी बोलावलं होतं, पण ते आले नाही. म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीला या दुर्दैवी कर्जदाराला पाठिंबा देण्यासाठी इथपर्यंत पोहोचावं लागलं. धन्यवाद. आणि पोलीस आलेत, बरं झालं. हा सर बोला. नमस्कार. काय झालं? या ना, या पुढे या. 112 वाले आहेत. या ना, या. हे तुम्हाला सर ना बेटा. बस. नाही, नाही, या. साईड द्या हो पाठीमाग सर पाठीमाग जागा आहे रेनकोटवाली सर पाठीमाग सरकार त्यांना जागा द्या त्याला. बस हे कर्जदार आहेत टाटा कॅपिटलचे. यांच्यावर अत्याचार केला या कंपनीने आणि कंपनी बरोबर ते संवाद साधायला बघतायत. कंपनीला त्यांच्या कर्जाशी संबंधित डॉक्युमेंट्स मागतायत, पण या खाजगी वसुली माफिया टोळ्या आणि त्यांचे इथले सगळे तारणहार हे यांच्याशी संवाद सुद्धा साधत नाहीये. आणि त्यांना आता त्यांच्या कर्ज फेडीमध्ये इंटरेस्ट राहिलेली नाही. त्यांना त्यांचं अतिशय सुंदर असलेलं सजवलेलं घर गिळायचंय अशी परिस्थिती आणि त्यांचा हा मनसुबा आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही त्यांचा भंडाफोड करायला इथे पोहोचलो. तर सगळे लोक दुमदबाके असे भाग गए. जे जबाबदार अधिकारी होते ते इथून आता त्यांना नाक न राहिल्यामुळे पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो. PI साहेबांनी यांना बोलावलं होतं. तर हे म्हणाले 15 मिनिटात येतो, अर्धा तासात येतो, 1 तासात येतो, 1.5 तासात येतो. असं करत करत 3.5 तास आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये वाट बघितली. शेवटी PI सुद्धा वैतागले. मग त्यांना आम्ही ते म्हणाले तुम्ही स्वतः जाऊन या एकदा एक चक्कर मारून. म्हणून आम्ही इथे आलो. तर ते महाभाग इथूनही पळाले, कारण आता त्यांना नाक नाही राहिलं, वरच्या बॉसला काय उत्तर द्यायचं. तर मग आम्ही आपल्या लोकशाहीने प्रदान केलेल्या सगळ्या अधिकारांतर्गत महात्मा गांधींचं भजन म्हणालोय, रघुमती राघव राजाराम, आणि आपलं हरे राम 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 हरे हरे हे एक भजन म्हणालोय. इथं हेडफोन तुम्हाला पोलीस कॉल केला होता? यांनी केला होता. फक्त रिक्वेस्ट काय जे काय असेल ना प्रॉब्लेम ब्रांचच्या बाहेर कारण काय या प्रेमाचं आहे ना, बाकी गोष्टी यांना रेसिडेन्शियल ब्रोकर पोलीस स्टेशनला कोणाला बोललो होतं? पोलीस स्टेशनमध्ये प्रकाश नवांगे कोण आहे? ते आता आहे ना वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक आहेत ना, इथे नाही. आता एक श्रीलंकाला ट्रॅव्हल. सर एक मिनिट बोलू तुम्ही. आम्ही जेव्हा आलो ना त्याला प्रकाश नावांगे मला गेटमध्ये भेटले. मी त्यांना म्हणलं 10 मिनिटात आम्ही वर येतो, काय हरकत नाही. ते वर आले आणि 10 मिनिटाऐवजी फक्त आम्हाला एक चहा पिला आणि 15 मिनिटं झाली. काही लोक येत होते तोपर्यंत ते गायब झाले. सर मला भेटले ते आता मला भेटले येतात एक मिनिट सर, त्यांना पाऊण तास येता नाही आलं का? ऐका ना, त्यांचं काय झालंय आमच्याकडे ना वेगवेगळे केसेस असतात त्यांच्याकडे. तर एक केस त्यांच्याकडे होती त्यामुळे ते बिझी होते. प्लीज ऐका माझं. नाही ऐकायचं. त्याचं कारण असं आहे, हे असे फेब्रिकेटेड आहे ना उत्तर ऐकायचे. त्यांचा नंबर द्या. कोण येते? वी आर डीलिंग सो मेनी फायनान्शियल आपण इन्स्टिट्यूशन. बोललो तर व्यवस्थितपणा होईल, नाही तर मी बोलणार आणि तुम्ही बोलणार तर कधीच अर्थ राहिले हे असंच असतं. ते आमचं पहिले उलट हेल्प करतो. हेल्प करायची असती ना सर, पाऊण तास आधी तुम्हाला आम्हाला मी 5 कुठून आलो वाजता माहितीये का? पिंपरी चिंचवडून मी ट्रॅव्हल करत मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऐकलं. त्यामुळे मला फक्त काय करायचं, मी तुम्हाला ट्राय टू हेल्प यू की कुठं तुम्हाला जरा व्यवस्थितपणा होईल आणि तुम्हाला ह्या त्याच्यातून सॉर्ट आउट होईल. पण तुम्हाला जर काय दुसरं असेल ऍडजस्ट करायचं तर मग मी हेल्प नाही. बरं ठीक आहे, तुमच्या मनात चांगला भाव आहे. ऐका ना. प्रकाशला माझा फोन झाला, मान्य करतो. एक ऐका ना, मिनिट मान्य करतो सर. ऐका. आम्हाला जर नवांगे खाली भेटले, हा. कर्जदारांनी त्यांना विनंती केली कुठे चालले, अच्छा. तर ते म्हणाले कुठं नाही. तर म्हणे मग वरती जा. आम्ही आलो. हा, मग येतो. आम्ही आलो म्हटल्यानंतर आम्ही लगबगीनं आत आलो. मग नवांगेंचं थांबण्याचं कर्तव्य नव्हतं का? ठीक आहे, येतात येते. माझं बोलणं झालं त्यांच्याशी आता. आणि मग नवांगे जर थांबले असते ना तर तुमची गरज पडली नाही, नसती. ठीक आहे ना सर. आता काय करू आपण एक मार्ग. नाही, ही हॅज मेड अ मिस्टेक. See, he did the mistake, Huh. and we are get to resolve this issue. Okay. Is it? You want to see? I try to help you people. थँक्यू. मी मदतीला आलोय. हा? आणि मी रिक्वेस्ट करेल की फक्त तुम्ही सगळ्या जण आहे ना एका ठिकाणी जर एकत्र थांबत असेल तर थोडं प्रिमायसेसच्या बाहेर थांबले तर मला रिक्वेस्ट आहे, बाकीच्या लोकांना त्रास नको. प्लीज एका कस्टमर मुळे सर, बाकी एक लोकांना काय त्रास नाही. देणार. प्लीज रिक्वेस्ट आहे. ट्रेडिंग रूम आहे मी ना तुम्हाला तुमचा? तुम्हाला एक जागा देतो. हा, बस. फक्त मला 2 जण ज्यांचे रिलेटेड आहे ना, ज्यांचा संबंध आहे ना, त्यांनी प्लीज माझ्या संगती या. हा. त्यांच्याशी आपण बोलूया, चालेल. सॉर्ट आउट करून. बाकीचे प्लीज थोडं ऍडजस्ट करा. माझी चालेल. रिक्वेस्ट आहे. हा, आणि जर तुमच्याकडे नाही कोणता solve तो झालं रूम आहे ना त्याच्यात बसवा ना आम्हाला. या ना, मी म्हणतोय ना.
सगळ्यांना बसतो. फक्त नाही सगळे नाही प्लीज. ज्याचे प्रॉब्लेम आहेत ना, यू आर द स्पोक पर्सन. तुम्हाला बोलायचंय, तुम्हाला वाटत असेल की यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. दादा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही 4 जण या, 4 जण आहेत. प्लीज हेल्प करा. कारण कसं आहे, आपल्याला सॉर्ट आउट करायचं. आणि ज्यांचे इथे तुम्ही म्हणताय पळून जायचा प्रकार आहे ना, टाटा कॅपिटल ब्रँड आहे, पळायसाठी कुणीच नाहीये सगळे हेल्प करणार. आणि मी तुमच्या इथे आहे ना, जोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत मी घरी जाणार. ब्रँड होतं तर सकाळी आले का नाही? मॅम एक श्रीलंकेला आहे. एक्सक्यूज मी मॅम, कसं आहे, ब्रँड हॅज नॉट व्हिजिटेड आवर पोलीस दॅट इज युअर स्टेशन. डिफरंट. हे पोलीस कोण आहेत? आपले आहेत ना. ऐका ना, एक मार्ग नाही निघणार मग. असं आहे, मार्ग नाही हा, निघणार. मग ते काय म्हणतात ऐका ते. तुम्ही तक्रारदार आणि तुम्ही या हा, तेच म्हणतोय मी. ऑफिसमध्ये बसून बाकीचं इकडे या. म्हणजे बाहेर बसा. प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं एवढंच गरजेचं आहे आम्हाला. बाहेर बसा नाही, आतपर्यंत बसा. काय प्रॉब्लेम नाही. ये दा. सर्वे सर, चला. पाणी देऊ की मला सगळ्यांना? पाणी राऊत देऊ. साळवे पाणी जिल्हाध्यक्ष. द्यायचं. बाद झाले. पाणी देतो मी तुम्हाला. बस. राऊत साळवे जिल्हाध्यक्ष बाद झाले. पाणी देऊ शकतो ना? देतो. या. पाणी मागितलं होतं अहो दिलं नाही नाही. नाही, मी आहे ना. मी आल्यानंतर म्हणणार ना तुम्हाला मी पण help त्यांना तेवढाही अधिकार नव्हता. आम्ही पाणी मागत होतो, नाही मिळालं आम्हाला पाणी. देतो पाणी. आणि टाटांच्या नावात नाही मिळालं, हे जास्त दुःख आहे. नाही नाही, टाटाचा तो विषय वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे. एम्प्लॉई नाही, एम्प्लॉय आणि टाटाला मिक्स करू नका. टाटा इज अ हेल्पफुल पर्सन. हे पण पाणी निघाले पाहिजे. या. 4 लोकं कुठं बसायचे? बाकी आहे. सगळे बाहेर. बाकीचे चला बाहेर, चला जगता बाहेर चला. तू बाहेर हो. चला शिंदे बाहेर चला. काय रे जा बाहेर जा. संतोष जा बाहेर. हा लाईव्ह करेल ना तो. झालं का खाली? ओके. स्टीलच्या बाटल्या घ्या ना 2 ते. स्टीलच्या बाटल्या घ्या 2 ते. इथे बसते. मला प्रॉब्लेम आता कशाला रेकॉर्ड करतो दादा? झालं तिथलं रेकॉर्डिंग करू, नंतरचे रेकॉर्डिंग घे मग परत अजून. नाही, नाही, कर. मी नाही म्हणत नाही. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसलो. ते येतात एक 5 मिनिटं देतील सर. सॉरी, तोपर्यंत तुम्हाला चाय पाणी करेल प्लीज. हा, थँक्यू. 5 मिनिटं बंद कर. सर, आडपसरचं आहे आपण.